जन्म झाल्यापासून तिच्या मागे गरिबी लागली होती. लग्नानंतर मुले झाल्यानंतर सुखाचे दिवस येतील असे तिला वाटत असले तरी तसे झाले नाही. नवऱ्याचे निधन झाले, मुलाने आत्महत्या केली, अखेर ती एकटी पडली. भीक मागून जगू लागली. 70 गाठलेल्या या भिकारी महिलेचा मृत्यूही भयानक व मन हेलावून टाकणारा होता, तितकाच समाजात संताप निर्माण करणारा होता. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जन्मापासून आतापर्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या 70 वर्षीय वृद्धेवर बाका प्रसंग आला होता. गरीब आईबापाच्या पोटी जन्म घेतलेल्या लीलाबाईचे एका गरीब कष्टकऱ्याशी लग्न झाले. तिला एक मुलगाही झाला. जन्मजात दारिद्र्य असले तरी लीलाबाई आणि तिच्या नवऱ्याने मुलाचे प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेऊन पालनपोषण केले. तो त्याच्या पायावर उभा राहिला की आपले दिवस पालटतील या आशेवर लीलाबाई आणि तिचा नवरा हिरामन दिवस काढत होते. कष्टमय जीवन जगत असताना अचानक तिचा नवरा हिरामन सूर्यवंशी मुलाला आणि बायकोला पोरकं करून स्वर्गवासी झाला. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूने लीलाबाई व्याकुळ झाली खरी, पण मुलासाठी तिने कंबर कसली. त्याला मोठं केलं. सुखाचे दिवस नक्की येतील या आशेवर काबाड कष्ट करून लीलाबाई मुलांचे पालन पोषण करत होती. आता मुलगा मोठा झाला होता. आपले दिवस पालटतील या आशेवर ती जगत असतानाच अचानक त्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे खऱ्या अर्थाने लीलाबाई अनाथ झाली. या साऱ्या प्रकाराने लीलाबाई खचली होती. तिच्या शरीरात आता पूर्वीसारखी ताकद राहिली नसल्याने, काबाड कष्ट करून स्वतःचे पोट भरण्या इतकीही शक्ती तिच्यामध्ये नसल्याने आता ती भीक मागू लागली. जीवन जगत असताना कोणातरी नातेवाईकांनी भांडणात तिला असेही म्हटले होते की नवऱ्याला आणि मुलाला सांभाळ, नाहीतर भीक मागशील. हा शाप तिच्या वाट्याला आला होता. वारंवार हे शब्द तिच्या कानावर उमटत असायचे, त्यामुळे ती जास्त दुःखी होत होती. धुळे शहरातील दक्षिणेला औद्योगिक वसाहतीच्या पार्श्वभूमीवर वसलेल्या मोवाडी नावाच्या उपनगरातील वाल्मिक नगरात लीलाबाई हिरामन सूर्यवंशी राहत होती. भिकेला लागलेल्या लीलाबाईचा पूर्व इतिहास मोवाडीकरांना माहीत होता. रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025चा दिवस होता. दिवस उगवला असला तरी लीलाबाईची चाहूल लागली नव्हती. किमान पाणी भरण्यासाठी तरी तिने नळावर यायला हवं, पण लीलाबाईविषयी कणव नसल्याने शेजारी नळाला पाणी आलं हे सांगण्यासाठी लीलाबाईच्या घरात गेली. तेव्हा लीलाबाई तिच्या छोट्या घरात निपचित पडलेली तिला दिसली. तिची अवस्था पाहून ती महिला बाहेर आली आणि ओरडतच परिसरातील लोकांना तिने सारे काही सांगितले. उत्सुकतेपोटी वाल्मिकी नगरमधील लोकांनी लीलाबाईच्या घराकडे धाव घेतली असता लीलाबाई हे जग सोडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे जमलेल्या नागरिकांनी याची माहिती मोवाडी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना दिली. भीक मागणारी महिला आपल्या घरात मृतावस्थेत असल्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना समजतात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाल्मिकी नगरात धाव घेतली. घटनास्थळी मृत अवस्थेतील लीलाबाईच्या भोवती असलेल्या गर्दीला पांगून मोवाडी पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली. लीलाबाई गॅस शेगडीवर स्वयंपाक करायची. पोलिसांना लीलाबाईच्या घरात गॅस शेगडी आढळली, पण सिलेंडर गायब झालेले दिसले. लीलाबाई भीक मागून गुजराण करत असली तरी तिचे शेजारी पाजाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रसंगानुरूप परिसरातील व शेजारी राहणाऱ्या महिला लीलाबाईला भेटायला तिच्या घरी येत असायच्या. अशा महिलांना लीलाबाईच्या घरातील काही ठराविक वस्तू गहाळ झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी या गंभीर बाबींची दखल आपल्या पंचनाम्यात घेतली. परिसरातील लोकांच्या मदतीने मोवाडी पोलिसांनी लीलाबाईचा मृतदेह धुळ्यातील शासकीय रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय तपासणीत प्राथमिक स्तरावर भीक मागणाऱ्या लीलाबाईच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते, तर तिचा गळा घोटलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. लीलाबाईवर पाशवी बलात्कार करून तिचा बळी घेण्यात आल्याचे प्राथमिक अवस्थेत कळताच संपूर्ण मोवाडी गाव संतप्त झाले.
विशेष म्हणजे महिला अधिक संतप्त झाल्या. एका भीक मागणाऱ्या 70 वर्षीय महिलेवर पाशवी बलात्कार करून तिचा जीव घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी मोहाडी गावात पसरली. लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ आपापली दुकाने बंद करून आपला संताप व्यक्त केला. मोहाडीतील संतप्त महिलांनी तर स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको आंदोलन सुरू केले. मोहाडी गाव संतप्त झाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उप अधीक्षक राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली. धुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण बिघडू नये म्हणून पक्षीय कामकाजानिमित्त धुळे शहरात आलेल्या पालकमंत्री जयकुमार रावळ यांनी धुळे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह लीलाबाई सूर्यवंशी हिच्या घरी धाव घेत तापलेले वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्या कुणी नराधमाने लीलाबाईवर पाशवी बलात्कार करून तिचा गळा घोटला त्याला शोधून काढा, त्याच्यावर संबंधित गुन्हे दाखल करा आणि त्याच्यावर तात्काळ न्यायालयीन कारवाई करा आणि त्याला फाशीवर चढवा, यासाठी प्रयत्न करा, असा आदेश पालकमंत्री या नात्याने जयकुमार रावळ यांनी पोलीस यंत्रणेला केला. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी मोहाडी उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, दीपक पाटील, शिल्पा पाटील यांचा समावेश असलेली समिती स्थापित करून या प्रकरणावर वस्तुस्थितीदर्शक प्रकाश टाकण्याचा व गुन्हेगारांना शोधून अटक करण्याचे आदेश दिले. सदर घटनेतील गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर तपास करू लागली आहे. अवघ्या 24 तासांमध्ये सागर कोळी या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबूल केला असून चोरीच्या उद्देशाने सागर कोळी याने लीलाबाई घरात एकटी असल्याचे पाहून घरात प्रवेश केला. तिचे लक्ष नसताना तिच्या स्वयंपाकघरातील सिलेंडर चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लीलाबाईचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिने प्रतिकार करताच तिला ठार मारले, अशी कबुली सागर कोळी याने दिली. अर्थात केवळ चोरीचाच उद्देश होता की अन्य काही हे पुढील तपासात निष्पन्न होईल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. पण लीलाबाई सूर्यवंशी यांचा मारेकरी सागर कोळी हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि त्याला पोलिसांनी गजाआड केल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.